भाजीसाठी मी कोवळ्या फांद्या आणि फुलं काढून घेते. आणि फळ लागलेलं फुलं आहे तर ते भाजीला ते काढायचं नाही. भोपळ्याची कोवळी पानं आणि भोपळ्याची फुलं ह्याची मी भाजी बनवते. तर देठावरची अशी सालं काढून टाकायची. धुण्यापूर्वी कुस्करून घ्यायचे पानं. अशा प्रकारे सर्व भोपळ्याची पानं आणि फुलं मी स्वच्छ करून घेते. आता ही भाजी मी परत 2 पाण्याने धुवून घेते. धुवून घेतलेली भाजी मी आता चिरून घेते. चार हिरव्या मिरच्या मी कापून घेते. आणि मूग डाळ भिजून घेतलेली आहे आणि ओलं खोबरं. भोपळा हा उष्ण असल्यामुळे मी या ठिकाणी मूग डाळ वापरली. तर तुम्हाला आवडणारी कोणतीही डाळ तुम्ही वापरू शकता. हिंग टाकते. चवीनुसार मीठ, मूग डाळ, भाजी मंद आचेवर शिजवून घेते. भाजी शिजण्यापुरतं पाणी टाकून घेते. तर भाजी खाण्यासाठी तयार आहे. रुचकर आणि पौष्टिक अशी भाजी खायला तयार आहे.